यमाचं गर्वहरण, यमाचं गर्वहरण, यमाचं गर्वहरण। शिक्षण हो, खास आयोजकांच्या आग्रहास्तव, खास आयोजकांच्या आग्रहास्तव आपल्या समोर सोविनाईत सादर करीत आहोत यमाचं गर्वहरण, यमाचं गर्वहरण। 12 ब्रह्मे, त्यानंतर ब्रह्माची उत्पत्ती, ब्रह्माच्या अथक प्रयत्नानंतर या सृष्टीची निर्मिती झाली, या सृष्टीची उत्पत्ती झाली। या सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर, या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर या सृष्टीचं रक्षण करायचं कसं, या सृष्टीचं सौंदर्य वाढवायचं कसं, या सृष्टीचा विनाश रोखायचा कसा, याच गर्दीत सापडले सर्व देव। आणि यासाठी भगवान शिव शंभूनी, यासाठी भगवान शिव शंभूनी सर्व देवांना हिमालयी सभास्थानी बोलवलं। सादर करतोय तो क्षण, सादर करतोय शिव सभा, सादर करतोय शिव सभा, शिव सभा। ये बसली सभा शिव दरबार भरला, बसली सभा शिव दरबार भरला, सृष्टीच्या या रक्षणाला निर्मितीपूर्वी भगवान एकच होता। त्या भगवंतानं आत्म इच्छेवरून माया निर्माण केली, मायेच्या योगानं आकाश निर्माण झालं, आकाशापासून वायू, वायूपासून तेज आणि तेजापासून आग, आणि याच आपापासून
सृष्टी निर्माण झाली आणि या सृष्टीच्या रक्षणासाठी हिमालयी बोलावलेली ही शिवसभा 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 कमळास्त्रीय ब्रह्मदेव शेषास्त्रीय श्रीहरी तुम्हा सर्वांचं स्वागत असो. अशा या शुभ प्रसंगी आम्ही रंगाच्या काळाचं नियोजन केलं आहे. मी धन्य झालो. ब्रह्म विष्णू महेश यांच्या समवेत सभा तालिबत्तांचा मान जो मला मिळाला आणि रंगाचं नाच गाण मध्ये आनंदात आणखीनच वाढ. शून्यातून सृष्टी निर्माण करण्याचं धन्य आज भगवान भोलेनाथाला माझ्या हाती सोपविलं आणि मी त्याचं सांग पारी पाडलं आहे. खरोखरच आजचा दिवस मी गुणितच आहे. अशा आनंदाच्या प्रसंगी देवेंद्र आपण पुढील कार्याला सुरुवात करावी. अशा या आनंदाच्या प्रसंगी हे रंभे आपण आपलं नाच गाणे करावं. सर्व देवांना प्रणाम आशीर्वाद रंभे. नारायण नारायण शिवदरबारामध्ये रंभेचं नाच गाणं तरी पाहिजे मिळणार. नारायण नारायण झकोरमी चांदणी वेडला विमानी झकोरमी चांदणी वेडला विमानी बाळले जीवनी इंद्रदेवामणी बाळले जीवनी इंद्रदेवामणी झकोरमी चांदणी वेडला विमानी रंभे आजचा तुझं हे नाच गाणं सदोदित आठवणीत राहील. रंभे रंभे आपण माघारी जावं. आपण या विश्वाच्या प्रेरका तिरुपती देवगणाला त्यांच्या कर्तृत्वानुसार त्याच्या कामाचं विभाजन करावं. भगवान श्रीहरींचं म्हणणं अगदी योग्य आहे. अनावश्यक आणि उपद्रव गोष्टीमुळे या साऱ्या सृष्टीचा नाश होऊ शकतो. या उपस्थित देवगणांना त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या कामाचं विभाजन करावं. हे ब्रह्म हे विष्णू आपलं म्हणणं योग्य आहे. खरोखर ब्रह्माच्या या ब्रह्मानं ही सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर या सृष्टीचं संगोपन करण्यासाठी या सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी या सृष्टीचा विनाश रोखण्यासाठी आज सर्व देवांना हिमालयी सभास्थानी बोलवलंय. तेव्हा हे देव हो तुम्हा तुमच्या कर्तृत्वात
तुम्ही जे आम्हाला कार्य देणार आहात या सृष्टीच्या उद्धारासाठी तरी आम्हाला आमच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हे सूर्यदेव, तुझं हे तेज पाहून तुला असं कार्य द्यावंसं वाटतं की आपण नियमितपणे या सृष्टीवर प्रकाश द्यावा आणि ही सृष्टी तेजोमय करावी. हे सूर्यदेव, तुझ्या प्रकाशानं या सृष्टीवर तेज पसरे. दिवसा मागून रात्र, रात्री मागून दिवस असे मास तयार होतील. मासांमागून मास अशी वर्ष तयार होतील. वर्षानुवर्षे असे युगे तयार होतील. हे सूर्यदेव, आणि हे केवळ केवळ आणि केवळ तुमच्या प्रकाशामुळे होणार आहे. तेव्हा हे सूर्यदेव, आपण नियमितपणे या सृष्टीवर प्रकाश द्यावा आणि ही सृष्टी तेजोमय करावी असं कार्य आम्ही आपल्याला सपोर्ट करत आहोत. हे शिवशंभो, हे विष्णुदेव, हे ब्रह्मदेव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा तिन्ही देवांच्या हे पवनदेव, आपण नियमितपणे या सृष्टीवर वायू रूपानं गमन करावं. कारण या सृष्टीवर उत्पन्न होणारा जीव जंतू प्राणवायूची आवश्यकता भासणार आहे. तेव्हा हे पवनदेव, त्यांचं इच्छित जीवन जगण्यासाठी त्यांना प्राणवायू आपण द्यायचा आहे आणि हे काम आम्ही आपल्याला सपोर्ट करत आहोत. तुम्ही दिलेलं काम मी पूर्ण पार करेन. या रोगी जीवाचा समतोल राखण्याचं कार्य आपण यमाच्या स्वाधीन करावं. हा बरं, ब्रह्मदेवाचं म्हणणं योग्य आहे. हे ब्रह्म, हे विष्णू, खरोखरच योग्य मार्ग सुचवला. कारण या सृष्टीचा विनाश रोखायचा असेल, या सृष्टीचं सौंदर्य वाढवायचं असेल तर या सृष्टीवर उत्पन्न होणारा जीवजंतूचा समतोल राखणं गरजेचं आहे. आणि यासाठी यमा या सृष्टी रक्षणासाठी तुला एक महत्वाचं कार्य देत आहे आणि ते म्हणजे या सृष्टीवर उत्पन्न होणारा जीवजंतूंचा त्यांचं इच्छित जीवन जगणं पूर्ण झाल्यानंतर त्यांचा प्राण घेण्याचं कार्य. यमा, हे कार्य करण्यासाठी हा पाश मी आपल्या स्वाधीन करत आहे. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. हे शंभो, आपण याला कार्य पूर्ण अंमलबजावणी करी. आपण कधीच करणार नाही. अरे यमा, माणूस जन्माला येतो त्याचं आयुष्य सटविली, त्याच्या आयुष्याची घटना भरली की हा पाश टाकून त्याचा प्राण घे म्हणजे झालं. यमा, श्रीहरींचं म्हणणं योग्य आहे. कारण या सृष्टीवर पाप आणि पुण्य हे अखंडितपणे चालू राहणार आहे. तेव्हा या सृष्टीवर उत्पन्न झालेल्या जीवजंतूंचा त्यांचा पापा पुण्याचा घडा पूर्ण भरला, त्यांचं इच्छित जीवन जगणं पूर्ण झाल्यानंतर तो हा पाश टाकून त्यांचा प्राण घे म्हणजे या सृष्टीवर जीवजंतूंचा समतोल राखला जाईल आणि ही सृष्टी विनाशापासून रोखली जाईल. यमा, हे कार्य आपण अविरतपणे अखंडितपणे चालू ठेवायचं आहे. ठीक आहे देव हो, त्यासाठी तुम्हाला तिन्ही देवांनी मला आशीर्वाद दिला आहे. नारायण नारायण. तिन्ही देवांनी मिळून या सृष्टीची रचना केली आणि रचलेल्या सृष्टीचा समतोल राखण्याचे कार्य हे तिन्ही देवगणांना दिले. मग चला तर पाहूया यामध्ये कोण किती तत्पर आहे ते. नारायण नारायण. सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. Bye.
त्यांनी मला वरदान दिले. मी कुणाचाही प्राण घेऊ शकतो, पण माझा प्राण कोणी नाही. कोणी नाही. म्हणून मला चाणक्याचं राज्य बनायचंय. मला दिलेल्या वचनाच्या जोरावर मला चाणक्याचं राज्य बनायचंय. कैलासपती शंकर, वैकुंठचा विष्णू, फोटो काढायला लागतील ते ब्रह्मदेव असे तर प्रत्येकी राज्य करीत नाही म्हटलं. आणि तुला मात्र कोणत्याच व्यक्तीला राज्य दिलं नाही. नाही म्हणजे म्हणण्यात पहिली स्वारी त्या इंद्रावर करणार आहे आणि त्या अमरावती माझा स्वाधीन करणार आहे. चला कर पहिली स्वारी त्या इंद्रावर. राजा बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा पहिली स्वारी करण्याचं ठरवलं. स्वर्गलोकीचा राजा इंद्र याचा जेव्हा अमरावतीकडे प्रयाण. हॅलो, माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. गणपत जोशी, अमोल जोशी, अनिकेत जोशी, अद्वैत जोशी, नम्रता जोशी, आयुष जोशी, अमोल जोशी सहपरिवार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक राजाराम जोशी. कार्याचा त्याने तर वेगळा अर्थ लावून घेतला आहे. मग चला तर देव स्वर्गलोकात जाण्याबद्दल आपण देवजनात सावध केलंच पाहिजे. नारायण. किती गुण वरून तुझे मी देवा श्रीरंगा, किती गुण वरून तुझे मी देवा श्रीरंगा. चरणी तुझ्या वाहे तुझ माता चंद्रभागा, चरणी तुझ्या वाहे तुझ माता चंद्रभागा. किती गुणावर तुझे श्रीरंगा, किती गुणावर तुझे श्रीरंगा. तुझ्या वाहे तुझ माता चंद्रभागा, चरणी तुझ्या वाहे तुझ माता चंद्रभागा. किती गुणवर तुझे मी देवा श्रीरंगा, किती गुणवर तुझे मी देवा श्रीरंगा. चरणी तुझ्या वाहे तुझ माता चंद्रभागा, चरणी तुझ्या वाहे तुझ माता चंद्रभागा. किती गुणवर तुझे मी देवा श्रीरंगा, किती गुणवर तुझे मी देवा श्रीरंगा. चरणी तुझ्या वाहे तुझ माता चंद्रभागा, चरणी तुझ्या वाहे तुझ माता चंद्रभागा. यावे यावे नारद, आज आमच्या दरबारी ना म्हणजे सारं काही कुशल मंगल तर आहे ना. नारायण नारायण. देवेंद्र आपलं तर ज्ञात असेलच बरं. शिवदरबारामध्ये प्रत्येकाला कार्य झालं, परंतु यमाला दिलेल्या कार्याचा त्याने वेगळा अर्थ लावून घेतला आहे. नारद, यमाला तर फार मोठं महत्वाचं काम दिलं होतं. ते म्हणजे जीव जंतूचा समतोल राखून मानवाचा प्राण घेऊन जाण्याचं. नारायण नारायण.
राजा म्हणून पाहतोय आणि प्रथम स्वारी तर आपल्यावर करणार तेव्हा सावध करा म्हटलं. महाराज आपण त्याची मुळी चिंता करू नका. पाहतो त्याचा पराक्रम यावे आपण.
ब्रह्म आणि विष्णू यांच्याकडे प्रयास. सृष्टी निर्मितीपूर्वी भगवान एकच होता. या भगवंतानं आत्म इच्छेने माया निर्माण केली आणि या मायेच्या योगानं आकाश निर्माण झालं. आकाशापासून वायू, वायूपासून तेज आणि तेजापासून आग आणि या आगापासून या साऱ्या सृष्टीची निर्मिती झाली. हा ब्रह्मदेव आपण म्हटल्याप्रमाणे अशी ही तत्वे हजारो वर्ष एकत्र उत्कात वाढत होती, नांदत होती आणि त्यानंतर या विश्वाची उत्पत्ती झाली. नारायण नारायण हे भगवंता दीन दयाला, हे भगवंता दीन दयाला, सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला, सत्यनारायण माझी नौका किनाऱ्याला, हे भगवंता दीन आज इकडे येणं म्हणजे काही संबंध तर आहे ना. नारायण नारायण दरबारामध्ये प्रत्येकाला कामं दिली होती आणि दिल्या कार्याचा त्याने तर वेगळा तर्क लावला आहे आणि पहिली सोय तर आपल्यावर करणार तेव्हा सावंताला म्हटलं आपण निश्चिंत ना.
पाहिजे. मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. अरे यमा, भगवान शंकराने दिलेला वराचा तू दुरुपयोग करू नकोस. अशाला तुझं मरण निश्चित आहे. देव हो, तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. अरे यमा, गर्वाचं घर नेहमी खाली असतं हे मात्र विसरू नको. यमा, शिवशंभर दिल्या वराचा तू दुरुपयोग केला तर तुझा विनाश होणार आहे, लक्षात ठेव. तुमचं तत्व तर ऐकायचं नाही मला. तुम्ही माझं दास व्हा, अन्यथा युद्धाला सज्ज व्हा. आपण यमाबरोबर युद्ध करावं. हा ब्रह्मदेव, हे यमाचा पराक्रम पाहिलाच पाहिजे आपण. ठीक आहे. ठीक आहे. आपल्या तुझ्यापर्यंत. यमानं आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्वर्गलोकीचा इंद्राला पराभूत केलं आणि अमरावतीवरून जोडलं. परंतु या त्रैलोक्यावर अधिपती व्हायचं असेल तर यमानं मुळीच स्वारी केली ब्रह्म आणि विष्णू यांच्यावर. जर ब्रह्म आणि विष्णू यांच्यावर विजय मिळवला तर नक्कीच आपण या त्रैलोक्याला अधिपती बनू. आणि याचसाठी यमानं ब्रह्म विष्णू यांच्याबरोबर युद्ध घातलं. याच्यामध्ये चाललेले हे घनघोर युद्ध. साऱ्या देवताच पळून गेले आहेत. आता या सृष्टीवर माझाच अधिकार. माझाच अधिकाराने सृष्टी चालणार. करत करत घडवीन तो नियम. धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो. देवेंद्र, तर यमाला आम्हा दोन्ही देवांचं राज्य हस्तगत करून आम्हाला सुद्धा सळोखी फळं करून सोडलाय. हा इंद्रदेव, तर यावर काही मार्ग काढला पाहिजे आपण. यावर मार्ग म्हणजे सृष्टीचे पुजिरी भगवान शिव यांच्याकडे जाऊन साला प्रकार कथित करूया. ते त्यातून काहीतरी मार्ग काढतील. चला तर त्या शुभ कार्याला विलंब करू नका. हा ब्रह्मदेव, चला इंद्रदेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम
हे ब्रह्म, हे विष्णू, हे इंद्र, आज अचानक या हिमालय येणं म्हणजे सारं काही कुशल मंगल तर आहे ना? हे बोले ना, आपण दिलेला वराचा तो यमाने दुरुपयोग केला आहे. काय केलं त्या यमानं? त्या यमानामध्ये देवाचा राज्य हस्तगत करून त्या साऱ्या सृष्टीवर अत्याचार बजावला आहे. शिक्षा या सृष्टीच्या रक्षणासाठी तुला महत्वाचं कार्य दिलं आणि त्या कार्याचा तुलना करून तू या तुला शिक्षा झाली पाहिजे. याच्यातून मार्ग नाही याच्यातून. त्यातून जर मार्ग निघाला नाही तर या साऱ्या सृष्टीचा नाश होऊ शकतो. हे ब्रह्मा, हे विष्णू, हे इंद्र, याच्यावर मार्ग म्हणजे एकच आणि तो म्हणजे या सृष्टीचं रक्षण करणारा, मनातील चिंता दूर करणारा, विघ्नहरण करणारा, विघ्नहर्ता, मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी बाल गजानन. त्याच्या आरावणी करा, त्याचं नमन करा आणि हिमालय बोलून घ्या. आपण त्या पुत्र गजाननाचं नमन करू. हा इंद्रदेवा, ब्रह्मदेव, चला चला आपण गजाननाचं नमन करू. चला दास तुझा विनवी तुझला, दास तुझा विनवी तुझला, आल तुझ्या चरणी हे देवा, तुला आळवणी हे देवा, माझी तुला आळवणी. माझी तुला आळवणी हे देवा, माझी तुला आळवणी. दास तुझा विनवी तुझला, दास तुझा विनवी तुझला, आल तुझ्या चरणी हे देवा, माझी तुला आळवणी हे देवा, माझी तुला आळवणी हे देवा, माझी तुला आळवणी हे देवा, माझी तुला आळवणी. संकट पडले आम्हा देवावरती, धावत यावे तू गणपती, धावत यावे तू गणपती, धावत यावे तू गणपती. संकट पडले आम्हा देवावरती, धावत यावे तू गणपती, धावत यावे तू गणपती, धावत यावे तू गणपती. विश्वाचा तू विघ्नहर्ता, विश्वाचा तू विघ्नहर्ता, मूर्ती ध्यानी मनी हे देवा, माझी तुला आळवणी हे देवा, माझी तुला आळवणी हे देवा, माझी तुला आळवणी. आशीर्वाद. हे बाल गजानन, आपण मनातील चिंता दूर करणारे चिंतामणी, विघ्नांचं हरण करणारे विघ्नहर्ता. हे गजानना, त्या यमाला महत्वाचं कार्य दिलं ते म्हणजे या सृष्टीवर
उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूचा प्राण घेण्याचं कार्य आणि या कार्याचा दुरुपयोग करून त्या यमानं साऱ्या सृष्टीवर हाहाकार माजवला आहे. तेव्हा हे बाळ गजानना, आपण त्या यमासोबत युद्ध पुकारावं आणि त्याला युद्धामध्ये पराजित करून त्याचं गर्व हरण करावं. हे कार्य आम्ही आपल्याला सपोर्ट करत आहोत. ठीक आहे पिताजी. तेव्हा सर्व देवांचे आशीर्वाद मला शिरोभार मार्गातून बाजूला हो, नाहीतर प्राण घेईन मी तुझे. मला युद्धाचं आव्हान करतोस, सारा त्रैलोक्य जिंकला मी. ही काय भाग्याच्या जोरावर त्या यमानं साऱ्या त्रैलोक्यावर भगवान शिव शंभूने बाल गणेशाच्या हाती एक महत्वाचं कार्य दिलं. त्या यमासोबत युद्ध पुकारलं. यमाला युद्धामध्ये पराभूत करून त्याला दिलेल्या कार्याची जाणीव करून देण्याचं कार्य बाल गणेशानं यमासोबत युद्ध पुकारलं. यम आणि बाल गणेश यांच्यामध्ये चाललेले हे घनघोर युद्ध
असं का? तुझ्या शरीराला मी हरलो आहे तर तू सांग मी काय करावे? ना पाळलेलं तुमचं पालन कर. जर तुला राज्य करायचं असेल तर त्याची तू राज्य करून कर. जर तुला काय यशस्वी म्हणून जातील. ठीक आहे. धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो. अशा बाल गणेशाच्या पराक्रमापुढं यमाला हार पत्करावं लागली. या बाल गणेशाला शरण गेला